सय्यदाला अहंकार झाला होता, अपमान झाला होता. अभिमान मत कर आदमी मही भला मेरा भला, कुछ सोच अपने मगज में किसका हम जग में चला. अरे रावण तरीके शूर की मुंडी जमीन में घुस गई. ज्याला त्याला अहंकार झाला तो आतापर्यंत वाया गेला. जागे तुम्ही महिला मंडळ झाले, शेवटचे 5 मिनिटं आहे. मी काही तुमचा सुरू घेणार नाही. 2 वाजतापासून बसले, वेळ संपत आला नाही. शिवाजी भाऊ मी समजू शकतो, कारण कसं आहे, आपली ग्रास्पिंग पॉवर ऐकण्याची क्षमता जी आहे ती फार. कॉलेजमध्ये 45 मिनिटाचा ग्रेड असते, नंतर गुरुजी बदलते आणि छोटे बाहेर निघाले. आपण 3 तासापासून बसले, तुझी कमाल आहे. म्हणूनच संस्थेवाल्यांनी आयोजकांनी मधात चहा ठेवला होता मागच्या वर्षीपर्यंत. चहा आम्ही बंद केला, आम्ही चहा पित नाही म्हणून. सय्यदाला अहंकार झाला होता आणि त्या अहंकाराच्या भरात मारण्यासाठी स्वतः याला काही लोकांसाखर पाठवले. आणि जेव्हा खकीनाथ महाराजांनी आपली पूर्ण ताकद लावली, इकडनं तिकडे तिकडनं इकडे मारण्यासाठी येत आहे, वाद फिरत आहे, शेवटी खकीनाथ महाराजांनी विहिरीत ती घातली आणि आसन लावून पाण्याच्या वर तर 1 हात वर आसन लावून बसले. आणि सैन्याला त्याच्या वाल्या सर्व सैन्याला वाटलं की आता मात्र देवबा सापडले. हातात शस्त्र काठ्या घेऊन जेव्हा काठावर आले विहिरीच्या पाहते तर देवबाचं मात्र ध्यानच बसले. इतकंही संकट आलं, त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं जातं. स्थितप्रज्ञा भाषा समाधिस्थ केशव ते काही ही प्रभाषित किंवा स्थितप्रज्ञ. दुःखेश्वरो विघ्नवण हा सुखेश्वर विघ्न सुखवा विघ राग भय क्रोध विघ्न विमुनी विचलित. दुःखाचं दुःख नाही आणि सुखाचं सुख नाही, त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ. ही स्थितप्रज्ञ अवस्था, दुःखाचं दुःख नाही, सुखाचं सुख नाही. सहज अवस्था प्राप्त झाली पाहिजे. पाहते तेव्हा आतून शाप दिला. शाप म्हणजे तुझ्याच कर्माची फळ आहे, शाप नाही म्हणतात. आणि मग पाण्याच्या वर साधूच आहे पण शाप दिलाय. एखादा चांगला माणूसही जेव्हा वाईट बोलतो तेव्हा मात्र त्याच्यातलं चांगलं पण दिसत नसते.